तर हे बघू शकता मित्रांनो, तर आज आपल्याकडे आले आहे मर्सिडीज बेन्झ कॉम्प्रेसर. आज आपण लाईव्ह डाटा गाडीचा चेक करणार आहोत. तर आपण इग्निशन ऑन करूया गाडीचा व स्कॅनरमध्ये आपण गाडी सर्च करू. हे इथे OPD लावलेलं आहे स्कॅनिंगसाठी. गाडी आलेली आहे, आपण डायग्नोज करून बघू. ही परमिशन मागत आहे. आपला VIN कोड वगैरे व्यवस्थित आहे का? ओके. इग्निशन ऑन आहे आपला. स्मार्ट स्कॅन. गाडी आता इथं सर्व एकाएकाने स्कॅन होणार. फॉल्ट कोड असेल तर रेडमध्ये येणार. जर सिस्टम गाडीमध्ये नसेल तर हा ग्रेवाला. जर सर्व नॉर्मल असेल तर तो आहे ना ग्रीनमध्ये येणार. हे अशामध्ये ग्रीन म्हणलं तर ओके आहे. ECMमध्ये 6 फॉल्ट कोड आहेत. गाडीची सर्व स्कॅनिंग झालेली आहे. भरपूर काही फॉल्ट कोड आहेत. तर आपण आता ECMमध्ये जाऊ. ECMमध्ये इंटर केल्यानंतर आपण इग्निशन ऑन आहे आपला. इंटर केल्यानंतर हे सर्व ऑप्शन येतात आपल्याला. मॉड्यूल इन्फॉर्मेशन, रीड फॉल्ट कोड, क्लिअर फॉल्ट कोड, रीड डाटा स्ट्रीम हे एक ऑप्शन येतो, किंवा लाईव्ह डाटा स्ट्रीम असा डाटा 2 ऑप्शन येतात त्याच्यामध्ये. हा आपण ऑप्शन सिलेक्ट करूया. वॉल्सचा आपण चेक करू. हे सर्व हे आहेत. पेज आपण सर्व सिलेक्ट करून बघू. इथे ओके केला, हे सर्व आलं आहे. आता आपली गाडी ऑफ आहे. आता आपण RPM पण 0 आहे. आपण आता गाडी ऑन करू. गाडी ऑन. हे बघू शकता RPM कमी जास्त होत आहे. आठशे ते 900 मध्ये आपण वाढू. इथे पण बघू शकता RPM पण वाढत आहे. तो कमी झाला. थ्रोटल वॉल जो आहे तो आपल्याला साईन दाखवतात आहे. थ्रोटल वॉल हे बघू शकता वर्क करत आहे. जसा मी हे वाढवणार तसा इथे थ्रोटल वॉलचा पण ओपन होणार. हे अशी असते स्कॅनिंग. अजून भरपूर काय आपल्याला आतमध्ये बघायचे आहे. हे ग्राफ्स आहेत. बघू शकता जसा मी ॲक्सिलेटर वाढवणार तसा एक ग्राफ मूवमेंट करणार प्रत्येक वेळेस. आता मी ॲक्सिलेटर सोडला, हा खाली चालू सर. चेकलाईट जे आहे ते आपली मेन असते. चेकलाईट आल्यानंतर पहिलं आपण स्कॅनिंग करायचा, काय प्रॉब्लेम आहे तो बघायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती डिसिजन घेऊ शकतो कोणता प्रॉब्लेम आहे तो. हे क्लिअर फॉल्ट कोड आहे. सिलेक्ट केल्यानंतर हे सर्व फॉल्ट कोड क्लिअर. जर प्रॉब्लेम असेल तर फॉल्ट कोड परत गाडी ऑन केल्यानंतर परत येणार.